श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. मागच्या वेळेला त्या 25व्या अभंगाच्या पहिल्या 2 ओळीवर आपलं प्रवचन झालं होतं. आता दुसऱ्या 2 ओळीवर आज प्रवचन आता होत आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिघ नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतुसी केवी कळे. ज्ञानदेवा मूळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ ऐसे केले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तेथील प्रमाण नेणवे वेदांसी. जो परमेश्वर जाणीव नेणीवेच्या पलीकडे आहे, तिथलं प्रमाण, तिथे प्रमाण काय देणार? नेणवे वेदांसी म्हणजे वेद सुद्धा ते जाणू शकत नाही, त्याने नेती नेती असं म्हणतात. म्हणून भगवंताचं सत्य स्वरूप हे सर्व प्रमाणांच्या पलीकडचं आहे. ते तिथे कुठलंही प्रमाण चालत नाही, कारण त्याच्यासारखं तेच आहे. म्हणजे या सम हाच असं म्हणतात ना, या सम हाच झाले बहुत होतील बहुत, परी या सम हाच. म्हणजे झाले पुष्कळ आणि होतीलही पुष्कळ, पण याचा सारखा हाच, दुसरं काही नाही. म्हणून प्रमाण कुठले कोणतं लावणार आहे म्हणले. म्हणून भगवान हा अप्रमेय आहे. अप्रमेय त्रयात येतो, 3 गुणांच्या पलीकडे अप्रमेय, याच्यात काहीच प्रमाण नाही. याला कुठल्याही प्रमाणाने सिद्ध करता येत नाही, हा स्वयंसिद्ध आहे. अप्रमेय त्रयात येतो. आणि म्हणून वेद देखील त्याचं वर्णन करताना म्हणाले कोणतं प्रमाण देणार, त्यांना कळलंच नाही कुठलं प्रमाण द्यायचं. आणि म्हणून ते नेती नेती असं म्हणतात, कारण त्यांनाही त्याचं स्वरूप कळत नाही. कारण त्याच्याजवळ गेल्यावर सर्वच गोष्टीचा नाश होतो. तिथे गेल्यावर म्हणजे सगळे फुगे फुटून जातात, सगळ्या गोष्टीचा नाश होतो. त्याच्या पुढे काही टिकतच नाही, म्हणा काहीच टिकत नाही. तिथे ज्ञानही टिकत नाही, अज्ञानही टिकत नाही. तिथे जाणीवही टिकत नाही, नेणीवही टिकत नाही. तिथे दृश्यही टिकत नाही, द्रष्टाही टिकत नाही, दर्शनही टिकत नाही. दृश्य द्रष्टा दर्शन हे त्रिपुटी तिथे टिकतच नाही. तिथे ध्याता ध्येय ध्यान हे त्रिपुटी हे टिकत नाही. म्हणजे ध्यान करणारा वेगळा राहत नाही, ध्येय वस्तू ज्याचं ध्यान करायचं ते वेगळी राहत नाही, आणि जे करण्याची क्रिया आहे ध्यान तेही राहत नाही शिल्लक. सगळे सांगतात ध्यान करावं ध्यान करावं. अरे परमात्म्याच्या ठिकाणी तिथे गेल्यावर काही ध्यान ते शिल्लक राहत नाही. तिथे जर ध्यान शिल्लक राहिलं तर त्रिपुटी राहिली, परमेश्वर काही भेटणार नाही तुला. तिथे म्हणलं एवढं आहे, म्हणलं भज्य भजक आणि भजन हे सुद्धा राहू शकत नाही. भजन करणारा मी वेगळा, ज्याचं भजन करतो तो परमात्मा वेगळा, आणि जे काही करतो क्रिया भजनाची ते भजन वेगळं, असं तिथे वेगळं राहू शकत नाही. म्हणून आमच्या महाराजांनी जे पद केलं होतं त्याच्यात सांगितलं, भज्य भजक अन भजन त्रिपुटी, सांडुनी भजन करा. भज्य भजक अन भजन त्रिपुटी, सांडुनी भजन करा. निरंजन अवधूत स्मरा, निरंजन अवधूत स्मरा. भवनिधी दुस्तर पार करा. निरंजन अवधूत स्मरा, भवनिधी दुस्तर पार करा. म्हणजे परमेश्वराचं भजन खरं करायचंय, सद्गुरूचं भजन. तर कसं म्हणले, भज्य भजक आणि भजन त्रिपुटी सांडून. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. तेव्हा म्हणले अशा रीतीने वेदांनाही कळत नाही. वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा, पंढरीचा.
वेदांना कळत नाही म्हणले की कुठल्या प्रमाणाने या भगवंताला जाणार. तर म्हणले या जीव जंतूला कसं कळणार, म्हणजे अज्ञानाचं आवरण पांघरून घेतलेला जीव असं म्हणतात. तो खरा परमात्म्याचा अंश आहे, पण त्याने अज्ञानाचं पांघरून घेतलंय. त्याला जीव म्हणून तो जीव जातो. आणि जंतू म्हणजे काय, तो जेव्हा म्हणल्या संसाराच्या चिखलातच पंचमहाभूतांच्या आणि या इंद्रियांच्या वासनेच्या या चिखलामध्ये जेव्हा तो वळवळत असतो म्हणाले संसारात, आता हे करायचंय मग ते करायचंय मग ते करायचं, संसाराचे सारखे विचार, त्याला जंतू असं म्हणतात. जंतू संसाराच्या चिखलात जेव्हा तो वळवळत राहतो, त्यातून बाहेर तो येऊ शकत नाही, तेव्हा त्याला जंतू असं म्हणतात. तेव्हा ते सांगतात की हे जीव जंतूशी केवी कळे, हे या अज्ञानाचे पांघरलेलं आहे. आणि म्हणजे त्रिगुणात्मक या पंचमहाभूताच्या चिखलात निरंतर वस्ती केली आहे. या चिखलातच तो सारखा वळवळत असतो, खेळत असतो. अशा अज्ञानी मनुष्याला कसं कळणार, किंवा मॉडर्न भाषेत सांगायचं, सोफिस्टिकेटेड भाषेत सांगायचं तर संसारातील सुख एन्जॉय करणाऱ्या मनुष्याला कसं कळणार. मागे आमचे अविनाश आणि रोहिणी आले, ते म्हणाले, कोणाला तरी त्यांनी सांगितलं आपल्या भक्ती मार्गाचं महात्मा, ते म्हणाले मग काय संसारात काय एन्जॉय करायचं नाही का आम्ही. म्हणजेच काय, तर संसारात एन्जॉय करायचं म्हणजेच जीव जंतू, संत सत्पुरुष त्याला जीव जंतू असं म्हणतात. करा म्हटलं एन्जॉय, मग तुम्ही जीव जंतू होणार. पण एन्जॉय करायला काय नुसतं संसारच आहे का. एन्जॉय तुम्ही संसारात राहा, सर्व सुख घ्या, परंतु एन्जॉय करू नका. एन्जॉय आहे ना, आनंद हा संसारातला घेऊ नका, संसारातलं सुख घ्या, आनंद घेऊ नका. आनंद हा, आणि तिथे आनंद नाहीच आहे. आनंद हा सद्गुरूंच्या कार्यामध्ये, परमेश्वराच्या भक्तीमध्ये आहे. ज्ञानदेवा मूळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ ऐसे केले. सर्वत्र वैकुंठ काय म्हणजे चमत्कार झाला, सर्वत्र वैकुंठच करून टाकलं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी काय एक मूळ शोधून काढलं, नारायण पाठ, असा हरिपाठ त्यांनी ते नामस्मरण करायला लागले. ज्ञानदेवा मूळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ ऐसे केले. सगळीकडे वैकुंठच करून ठेवलं. नारायणाचं नाम हेच म्हणाले सर्व अनुभवाचं मूळ आहे. सर्व अनुभव हे सद्गुरूंनी दिलेल्या नामानेच येत असतात, म्हणून ते मूळ आहे. म्हणा ते मूळ ज्ञानदेवांनी दृढतेने धरून ठेवलं, तेच धरलं म्हणलं त्यांनी. त्यामुळे त्यांना सर्व काळ वैकुंठात राहण्याचा अनुभव आला. वैकुंठात कसं राहायचं, वैकुंठात कसं जायचं, मला वैकुंठात जायचं आहे का, मग म्हणले नाम. म्हणून मागे म्हटलं होतं ना, नाम तिकीट घेतलं भक्त गाडीच बैसल, तेव्हा म्हणले गाडी ती गाडी वैकुंठाला जाणार आहे, पण तिथे तिकीट लागतं. पण तिकिटाशिवाय नाही, नामाचं तिकीट लागतं. सर्व मग म्हणले वैकुंठात सर्व काळ राहण्याचा अनुभव आला. सर्व काळ वैकुंठात राहिलं. वैकुंठ त्यांचं कॅपिटल, आणि सर्व राज्यकारभार त्यांनी या पृथ्वीवरचा केला, परंतु वैकुंठ हे त्यांचं कॅपिटल सिटी झालं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले वैकुंठात बसले, तिथे कॅपिटल सिटी, तिथे त्यांचं मुख्य कार्यालय, आणि तिथून म्हणले संपूर्ण यांनी या संसाराचं सगळं सूत्र हलविले. म्हण पण बसले होते ते वैकुंठात. सर्वसामान्य मनुष्य हा संसारात जाऊन बसतो, तिथे गुडूप होत होतो त्या चिखलामध्ये, जीवजंतू म्हणून तो जीवजंतू. आणि ज्ञानेश्वर महाराज हे वैकुंठात जाऊन बसतो, आणि तिकडून त्यांना ते सगळ्या जीवजंतूकडे बघतात.
तेव्हा म्हणले वैकुंठात सर्वजण भगवान विष्णूप्रमाणे दिसतात. वैकुंठात म्हणाले काय असतं की सर्वच विष्णू असतात, भगवान विष्णूशी एकरूप झालेले असतात. म्हणून ते त्यांचा बाह्य पेहराव सुद्धा ते विष्णूप्रमाणेच असतो. 4 हात असतात, शंखचक्र गदा पद्म असतो, ते विष्णूरूपच होतं. सर्वजण चतुर्भुजच असतात, शंखचक्र गदा पद्म धारण करतात. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज जरी देहाने या पृथ्वीवर होते किंवा कुठेही राहत असले तरी म्हणजे त्यांचं मन जे आहे ते मात्र सदैव वैकुंठातच राहत असत. आणि मनच तर मुख्य आहे म्हणा. मन जिथे राहतं तिथेच आपण राहतो. मग आपण कुठेतरी ऑफिसमध्ये असलो तरी आपलं मन घरी आहे म्हणजे आपण घरीच आहोत. तेव्हा सदैव वैकुंठातच राहत असल्यामुळे भूमीवरील लोकही त्यांना चतुर्भुजच दिसतात. म्हणजे भगवान विष्णूच्या रूपातच दिसतात. आणि ते म्हणतात की या भगवंताच्या नामाच्या पाठामुळे मला सर्वत्र वैकुंठाचा अनुभव आला. वैकुंठाचा अनुभव कसा आला? या सद्गुरूंनी जे नाम दिलं त्याचा मी पाठ करत आलो आणि त्याच्यामुळे मला हा नेहमी निरंतर वैकुंठात 24 तास 24/7 वैकुंठात राहण्याचा अनुभव आला. सर्वत्र वैकुंठ ऐसे केले. आता सर्वत्र वैकुंठ असं केलं पण लोकांचं त्याच्यावर हे बसत नाही, म्हणजे विश्वास बसत नाही. लोक काय म्हणतात, नाही नाही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, सद्गुरू पण सांगतात सर्वत्र वैकुंठ वगैरे, हे सगळं सांगतात हो, पुराणात लिहिलेलं आहे. पण हे रूपक म्हणून सगळे लिहितात. हे ज्ञानेश्वर महाराजांनी काय खरं असं म्हणून थोडी लिहिलं, हे रूपक म्हणून लिहिलं आहे. सर्वत्र वैकुंठ ऐसे केले काय, पण कुठे आहे म्हणले ते वैकुंठ? आम्हाला एक वैकुंठ स्थान माहिती आहे, ते कुठेतरी या ब्रह्मांडात सगळ्यात शेवटी पुढे सगळ्यात वर आहे म्हणा. असं सांगतात की 14 भुवनाचं ब्रह्मांड आहे आणि शेवटी ब्रह्मलोक आहे. पुराणात सांगितलंय सगळ्यात शेवटी ब्रह्मलोक आहे म्हणजे सगळ्यात उंच. आणि या ब्रह्मलोकामध्ये सगळ्यात जास्त सुख आहे. पण परंतु या ब्रह्मलोकात जन्म मृत्यू आहे म्हणा. ब्रह्मलोकात जर तुम्ही गेले म्हणजे जन्म मृत्यू नाही असं नाही. आणि या ब्रह्मलोकांच्या पलीकडे जे वैकुंठ स्थान आहे इथे मात्र इथे तो मृत्यू येऊ शकत नाही म्हणा. त्याचा रिग नाही, तिथे कळी काळाची रिग नाही. ब्रह्मलोकापर्यंत त्याचा आहे म्हणा, त्याचा अंमल चालतो. वैकुंठ लोकात त्याला अजिबात रिग नाही. इथे कळी काळाची रिग नाही असं. हे असं वैकुंठ स्थान कुठे आहे? ब्रह्मलोकाच्या पलीकडे. ह्या ब्रह्मांडात त्याचं अंतर पण दिलंय, पुराणामध्ये त्याचं अंतर पण दिलेलं आहे. किती अंतर आहे? आणि लाईट इयर्स, एवढे एवढे वर्ष त्याच्यामध्ये म्हणले किती किती हजारो जन्म मृत्यू होऊन जातील एखादा मनुष्य जायला निघाला तेव्हा म्हणाले एवढं ते दूर आहे म्हणा हे ब्रह्मांडात. आणि त्याच्यामध्ये म्हणले एक एक जन्म मृत्यू नाही, तिथे एक एक सुखच सुख आहे म्हणा. असं जे ब्रह्मांडात वैकुंठ स्थान आहे ते अत्यंत दूर आहे आणि तिथे जाण्यासाठी काही साधनही उपलब्ध नाही. म्हणजे काही म्हणाले अंतराळवीर वगैरे तिथे जाऊ शकत नाही. अत्यंत दूर आहे म्हणा. तिथे जाण्यासाठी काही साधनही उपलब्ध नाही. फक्त मृत्यूनंतरच विष्णूचे दूत येऊन विमान घेऊन येतात आणि त्या भक्ताला वैकुंठात घेऊन जातात. आणि ते मृत्यूनंतर मग म्हणाले मग त्या वैकुंठात जायचं कसं? जसं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसं म्हणाले मृत्यू आल्याशिवाय वैकुंठ दिसणार नाही. मग कसं? पंचायत आली म्हणजे फक्त मानायचं म्हणा, त्याचा अनुभव नाही. परंतु आमच्या ठिकाणी असा विचार आला की अरे ते वैकुंठ, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की सर्वत्र वैकुंठ ऐसे केले, पण खरं म्हणजे 3 ठिकाणी वैकुंठ आहे असं आमच्या लक्षात आलं. कारण काय, दुसरं वैकुंठ कुठे? पहिलं वैकुंठ म्हणजे ते वैकुंठ स्थान आता सांगितलं ब्रह्मांडाच्या एकदम शेवटी.
परंतु या ब्रह्मांडातच ते आहे ना, हे वैकुंठ स्थान भगवान विष्णूचं, नारायणाचं ह्या ब्रह्मांडातच आहे ना, एवढं आम्हाला सांगा. मग आम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट करतो म्हणा. काय तर म्हणतात हो सगळं पुराणात सांगितलंय ते या ब्रह्मांडातच आहे ना. मग म्हणले आमच्याकडे एक सूत्र आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणले जे जे या ब्रह्मांडात आहे ना ते ते या मनुष्य देहात आहे. अरे वा, म्हणले आम्हाला इथे क्ल्यू सापडला. म्हणले जे जे या ब्रह्मांडात आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, पृथ्वी आहे, तारा आहेत, आकाश आहे, सगळं जळ आहे, सर्व म्हणले या मनुष्य देहात आहे. तर म्हणाले आपल्याला आता शोधून काढता येईल की ब्रह्मांडातच ते वैकुंठ आहे ना. मग या देहामध्ये वैकुंठ आहेच निश्चित, कारण पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे या देहात वैकुंठ आहे. मग ते कुठे आहे ते आता म्हणले आपण शोधून काढूया. या पिंडामध्ये मनुष्य देहात ते विद्यमान आहे, तेव्हा वैकुंठ लोक या देहातही आहे. मग तो देहात कुठे आहे लवकर सांगा, लवकर सांगा म्हणाल की हा वैकुंठ लोक तिकडे तर जाणं शक्यच नाही म्हणा. तर आम्हाला सांगा आपल्या देहातच आहे, तर मग कुठे आहे तो लवकर सांगा. तर सद्गुरू सांगतात अरे तो तुझ्या देहामध्येच आहे म्हणाले, अगदी जवळ आहे म्हणा. मोको कहा ढूंढे रे बंदे, ना मस्जिद में ना मंदिर में ना काबे कैलाश में, ढूंढे हो तो सहज मिले है पल भर की ही तलाश में. आम्ही तसं पलभर की तलाश केली त्याची. ढूंढे हो तो सहज मिले है पलभर की ही तलाश. मग चिदाकाश कुठे आहे? मग ते वैकुंठ लोक कुठे आहे? या पिंडात आहे. मग पिंडात ते कुठे आहे? चिदाकाशात आहे. मग चिदाकाश कुठे आहे? ते हृदयात आहे. मग तिथे जायचं कसं हृदयात? त्याचं वाहन कुठलं सांगतो म्हणा. कुठल्या वाहनावर बसून जायचं? संसार भूमी सोडोनी मन चिदाकाशी जे पावे, मन चिदाकाशी जे पावे. आम्ही मागे हे काव्य केलं, संसार भूमी सोडोनी मन चिदाकाशी जे पावे. पण एक गोष्ट आहे म्हणले, तुला ही संसार भूमी सोडावी लागेल, तुला या देहाच्या पलीकडे जावं लागेल. बापरे, असं असं संसार म्हणजे हा देह संसार सगळं सोडावं लागेल? हो ना, मनाने सोडावं लागेल. तुझा देह या संसारात राहील, काय घाबरू नको, तुला जेवायला खावायला झोप वगैरे सगळं मिळेल. पण मनाने मात्र तुला प्रवास करायचा आहे, चिदाकाशामध्ये झेपावायचं. मग आनंदाकाशाच्या वरती जाऊनी बैसावे, पलीकडे मनाच्या माझ्या. मनाच्या पलीकडे परमानंद खेळतो आहे. की सोपं आहे म्हणून सद्गुरू आहे ना, आपल्या मनाच्या पलीकडे जाऊन ते खेळत आहेत. कुठे आहे हो चिदाकाश? अरे चिदाकाश हृदयात. आणि हृदय कुठे आहे? आणि जिथे सद्गुरू आहेत ना, तू सद्गुरूला जिथे बघतो ना, तुला सद्गुरू तुला हृदयामध्ये जिथे दिसतात ना, त्याला ते चिदाकाश म्हणतात लेका. काय सद्गुरूची मूर्ती तुला तुझ्या हृदयात दिसते ना, सद्गुरू तुम्ही माझ्या हृदयात असं तू म्हणतो ना, अरे तेच तर चिदाकाश आहे म्हणा. तिथून चैतन्याचा प्रदेश सुरू होतो म्हणाले. हे आकाश नाही म्हणले, हे भूताकाश आहे, पंचमहाभूतापैकी एक. ते चिदाकाश आहे म्हणले. चिदाकाशाचा तिथपासून सुरुवात होते. पण त्याच्यासाठी तुला कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी त्याग झाला पाहिजे. संसार भूमी सोडोनी मन चिदाकाश जे पावे,
आधी तू म्हणतो हा माझा देह, हे माझं घर, हे माझी पत्नी, हे माझी मुलं, हे माझी आई, हे माझे वडील, हे माझे भाऊ, हे माझे बहीण, हे माझे नातेवाईक, काका, मामा, पुतण्या, सून, सासू, हे हे माझं धन, हे माझं घर, ही माझी गाडी, हे सगळं भूमीवर सोडू, हे सगळं भूमीवर आहे म्हणाले. देहाच्या देहरूप भूमीच्या ठिकाणी आहे. आणि मन हे सगळं सोडून फक्त मन, जसं म्हणाले पूर्वी की नेसत्या वस्त्रानिशी ते घराबाहेर पडले. आम्ही जेव्हा आमच्या घरून निघालो तेव्हा आमच्या बॅगेत फक्त एक पॅन्ट आणि शर्ट होतं, आणि आम्ही एक पॅन्ट शर्ट घातलेलं होतं, बस नेसत्या वस्त्रानिशी. तसं म्हणाले या चिदाकाशात तुला जायचं असेल, जास्त लगेच घेऊन नाही जाता येणार. तुला लगेच जायचं असेल चिदाकाशात, लगेच जायचं आहे का, तर मग हे लगेच नाही चालणार. काय नाही तर तू लगेच नाही जाणार, त्या वजनाने तू खाली खाली येशील म्हणाले. आणि पृथ्वी तुला ओढते म्हणजे. चिदाकाशात जे पावणे हे म्हणले अत्यंत कठीण आहे, कारण एकीकडे भूमी तुला ओढते आहे, म्हणजे भूमीला गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. तसं म्हणले तुझा हा देह आहे, भूमी आहे, ते गुरुत्वाकर्षण आहे, त्या ठिकाणी आकर्षण आहे. सगळ्या नातेवाईकांचं यांचं त्याचं आकर्षण आहे, आकर्षण शक्ती, तुला ते ओढतायत. आणि तू चिदाकाशात झेपवायला बघतो. पृथ्वी आपल्या कक्षेच्या बाहेर कोणाला जाऊ देत नाही. तिच्या कक्षेत आलेल्या जी काही आहे म्हणले गोष्टी ती आपल्याकडे खेचत असते. तशी म्हणाली ही देह आणि संसाराची भूमी कुणालाही आपल्या कक्षेतून बाहेर जाऊ देत नाही. एक फ्लॅट घेतला दुसरा घे, दुसरा घेतला तिसरा घे, तिसरा घेतला चौथा घे. म्हणजे या वैकुंठात जाणे ही अशक्य प्राय आहे. म्हणजे त्या वैकुंठात जाणं तर अशक्य प्राय आहे. आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही शोधून काढलं पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडात जसं आहे तसं म्हणलं इकडे आहे, इकडचं वैकुंठ आहे. आम्ही ते शोधून पण काढलो. कुठे आहे तर म्हणाले मनुष्य देहात आहे. कुठे आहे, हृदयात आहे. हृदयात कुठे आहे, चिदाकाशात आहे. हे सगळं आम्ही शोधून काढलं म्हणलं, पण फुस झालं म्हणलं. टाय फिश असं म्हणतो, कारण हे सगळं संसार एवढा ओढतोय म्हणलं आम्हाला. काय एन्जॉय करायचं आहे म्हणलं, हे सगळं एन्जॉय करायचं आहे. आम्ही तिकडे गेलो तर कसं एन्जॉय होणार. म्हणजे या वैकुंठात जाणे हे अशक्य प्राय आहे. आता आम्ही दुसरे वैकुंठ स्थान तुम्हाला शोधून दिलं होतं, सद्गुरू म्हणतात तिथे तुम्हाला जाणं अशक्य प्राय आहे. बरं म्हणले, आता आम्ही आपलं रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग यांना सांगतो म्हणले की तुम्ही रिसर्च करा आणि बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी हायपोथेसिस करून ठेवलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय हायपोथेसिस केलं, सर्वत्र वैकुंठ ऐसे केलं. आता हे हायपोथेसिस घ्या की सर्वत्र वैकुंठ आहे. कशावरून, एक्सपर्टनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज. त्यांनी सांगितलं की सर्वत्र वैकुंठ आहे. चला आपला हायपोथेसिस तयार झाला. काय सर्वत्र वैकुंठ असं केलं म्हणजे आता एक वैकुंठ वरचं तिथे जाता येत नाही, दुसरं वैकुंठ शरीरातलं तिथे जाता येत नाही, तिसरं वैकुंठ म्हणले आता शोधून काढा. तर भगवंतांनी सांगितलं म्हणाले काय, लोकांच्याकडे शंका येते म्हणत की असं एवढी वैकुंठ स्थानं असतील कशी म्हणा, 1 2 3 तुम्ही सांगताय. आणि म्हणाले आपले ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सर्वत्रच आहे म्हणले. आता असं कसं, त्यांनी तर वैकुंठाच्या शाखाच काढून ठेवल्या म्हणले, ब्रँचेस. जसं म्हणले श्रीहरी फूड्स अँड ट्रेड त्यांच्या पॉलिसीमध्ये आहे की सगळीकडे आपलं काय ब्रँचेस काढायचं. एक मुलुंडला आहे, एक कल्याणला आहे, एक काय तिकडे अंबरनाथला आहे. आम्ही म्हटलं डोंबिवलीला काढा लवकर, इकडे काहीतरी. आणि तिकडे तो माळकर म्हणतो मी इकडे जागा बघून ठेवली. म्हणजे सांगा किरण मुळेंना सांगा, किरण सरांना सांगा
त्याच्या गावात मी जागा बघून ठेवली आहे, बोलणं केलंय. तिकडे म्हणलं ब्रँच काढाय, म्हणलं तूच सांग, माझी भेट झाली सांगेन मी, पण तूच म्हणलं फोन करून सांग त्यांना. जय श्री फूड्स अँड ट्रेड याचं दुकान सगळीकडे ब्रँचेस. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी शोध लावला, सर्वत्र वैकुंठ ऐसे के. सगळीकडे एकाच प्रतीची मिठाई मिळते, एकच क्वालिटी, काही फरक नाही. तसंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वत्र वैकुंठ असं केलेलं आहे. म्हणाला तू कुठल्याही स्थानातल्या वैकुंठात जा, तुला जिथं जायचं असेल काय क्वालिटी तुला एकच मिळणार म्हणले, क्वालिटीत काही फरक नाही. बरं म्हणले, हे मग तिसरं वैकुंठ स्थान कुठे आहे? मग रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंगला आम्ही सांगितलं. मग त्यांनी सांगितलं पत्ता लागला म्हणले तिसऱ्या वैकुंठ स्थानाचा. तिसरं वैकुंठ स्थान कुठे आहे? आणि तिथे जाणे एकदम सोपं आहे म्हणत, एकदम सोपं जात. सगळ्या म्हणाले सगळ्या तिथे नवीन नवीन सोयी सुविधा उपलब्ध आहे म्हणा. सर्वात आधी म्हणले या वैकुंठातच होता, आणि त्या अनुभवाच्या आधारावर इतर 2 वैकुंठात त्या नंतर लागू केले जातात. म्हणजे आम्ही आता असं वैकुंठ शोधून काढलं की खरं एक मॉडेल वैकुंठ कसं असावं. भगवान विष्णूला माहित नव्हतं. भगवान विष्णू काय तिथे ते निद्रा घेत असतात, विश्रांती घेत असतात. ते कशाला विचार करतील कसं वैकुंठ पाहिजे, काय वैकुंठ पाहिजे. ते विश्रांती घ्यायला जातात. ते म्हणलं बाबा मला विश्रांती घ्यायची आहे, आता मी अवतार घेतले, सगळं झालं, आता मी तिकडे दमलो आहे, थकलो आहे, विश्रांती घ्यायला जातं. बस मला विश्रांती मिळाली बस, काय बाकी तुम्हाला तुमचं सगळी व्यवस्था मी करून ठेवलेली आहे. तेव्हा म्हणाले ते कोणाचा काही विचार करण्याचा याच्यातच नाही. तेव्हा हे वैकुंठ कसं असावं, मॉडेल वैकुंठ, आयडियल वैकुंठ कसं असावं, हे म्हणले एका वैकुंठामध्ये याचा रिसर्च चालू आहे बऱ्याच काळापासून आतापर्यंत याचा रिसर्च चालू आहे. आणि काय होतं म्हणले या तिसऱ्या वैकुंठामध्ये हे रिसर्च आणि डेव्हलपमेंट चालू असतं म्हणाले, आणि ते मॉडेल डेव्हलप करत असतात. आयडियल वैकुंठ कसं असावं याचं मॉडेल हे डेव्हलप करत असतात म्हणले इकडे. जसं म्हणले नवी मुंबई मॉडेल सिटी, काय नवी दिल्ली, नवीन जे काय होत आहे तसं मॉडेल, आणि त्या मॉडेल प्रमाणे मग इतर ठिकाणी करायचं म्हणाले शहर. तसं म्हणाले एक नवीन मॉडेल त्यांनी तयार केलं, अनेक प्रयोग केले, मॉडेल टाउन तयार केलं. हे तिसरं वैकुंठ किंवा मॉडेल म्हणजेच भूमीवरील हे कुठलं आहे हो म्हणले, कुठे जरा सांगा, यांचा पत्ता वगैरे सांगा. तर ते म्हणले सांगतो ना. आता 2 वैकुंठाचा पत्ता आम्ही तुम्हाला सांगितला, आज तिसऱ्या वैकुंठाचा पत्ता सांगतो. तिसरं वैकुंठ कुठे आहे? पहिलं ब्रह्मांडात, दुसरं पिंडात, आपल्या ठिकाणी. दोन्हीकडे जाणं अशक्य आहे तुम्ही सांगितलं. मग आता तुम्हाला आम्ही सांगतो की जिथे जाणे अगदी सोपं आहे. बसची व्यवस्था आहे, ट्रामची व्यवस्था आहे. ट्राम वगैरे नाही आता आता ते नवीन काहीतरी आहे. काय तेव्हा म्हणलं सगळी व्यवस्था आहे आणि मॉडेल टाउन आहे म्हणलं. हे तिसरं वैकुंठ कुठे आहे म्हणलं. आता हे ऐकल्यावर ना मनात अशी शंका येते, हे सद्गुरूंना काहीतरी गंमत सांगत असतात, गंमत करतात सद्गुरू. पण सिद्धांत सांगण्यासाठी, तुला सिद्धांत कळण्यासाठी ती गंमत आहे. गंमत सोड आणि सिद्धांत आहे, ते खरंच आहे, सत्यच आहे. पण मनुष्याच्या मनात एकदम असं कसं असेल. तेच वैकुंठाबद्दल, पहिल्याच वैकुंठाबद्दल आम्हाला संशय आहे की त्या तिकडे आहे की नाही बाबा ब्रह्मांडात. बरं ते जाऊ दे म्हणले, असेल तिकडे, पुराणात सांगितलं ना असेल, ते मेल्यावर बघू म्हणले. दुसरं वैकुंठ म्हणले आपल्या हृदयात आहे, असू शकेल म्हणाल, पण त्याचा अनुभव घेणं कठीण आहे. म्हणले मला तिसरं वैकुंठ कुठे आहे? म्हणून सद्गुरू सांगतात
की हे जरी तुला रूपक किंवा उपम असं वाटत असेल तरी हे खरं आहे म्हणा. काय तर खरं वैकुंठ एकच आहे म्हणलं. सद्गुरु कार्य हे वैकुंठ असेल हे याच्यावर विश्वास बसत नाही. तेव्हा सद्गुरु कार्य हे वैकुंठ आहे म्हणजे तिसरं. आणि इथेच तर सगळे प्रयोग चालू असतात. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट इथेच होते. रिसर्च इकडेच चालू असतो आणि भक्ताचं डेव्हलपमेंट पण इकडेच होत असतं. म्हणून भक्त घडत असतात. डेव्हलपमेंट म्हणजे काय, घडत असतात. काय सांसारिक आर्थिक सर्व बाजूंनी आध्यात्मिक सर्व बाजूंनी त्या भक्ताला घडवत असतात सद्गुरू. म्हणून हे मॉडेल आहे म्हणाले. हे मॉडेल काय सद्गुरूंचं कार्य हे मॉडेल आहे. हे वैकुंठ आहे. खरं वैकुंठ हेच आहे. आणि हे मॉडेल आहे म्हणले इकडेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालू असतं. तिकडे म्हणले भगवान विष्णू झोपलेले आहेत. तिकडे ते विचार करत नाहीत रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा. मग ते जेव्हा अवतार घेऊन इकडे येतात तेव्हा त्यांचं लक्षात येतं की अरे इकडे केवढी रिसर्च अँड डेव्हलपमेंट झाली आणि या संत सत्पुरुषांनी किती रिसर्च डेव्हलपमेंट केलं म्हणून यांच्या वैकुंठामध्ये. अरे आपल्या वैकुंठामध्ये तसं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. हा आता काय होतं म्हणलं इकडे मी विश्रांती घेण्याकरता तिकडे जातो आणि तिकडे काहीच होत नाही. पण म्हणले यांनी खूप डेव्हलपमेंट केली हो. म्हणले इंडियाची केवढी डेव्हलपमेंट झाली बघा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचा अर्थ लागतो म्हणले. नाही तर लोक काय म्हणतात ज्ञानेश्वर नामदेव महाराजांनी असंच म्हटलं असेल म्हणा. त्यांना आपल्या पंढरीचं महात्म्य सांगायचं होतं ना, म्हणून त्यांनी म्हटलं आधी निर्मिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी पंढरी निर्माण केली आणि मग वैकुंठ नगरी निर्माण केली. नाही म्हणजे वैकुंठ नगरी होती तिकडे पण तू रिसर्च डेव्हलपमेंट नव्हतं काही तिथे. मग हे सगळं रिसर्च आणि हे डेव्हलपमेंट सगळी झाली ना हे पंढरीमध्ये झाली म्हणाले. एवढ्या वाऱ्या आणि एवढे संत सत्पुरुष आणि एवढे भक्त आणि एवढे खेळ हे सगळं म्हणले डेव्हलपमेंट हे सगळं वैकुंठाहून जेव्हा आले भगवान श्रीहरी इथे अवतार घेऊन तेव्हा त्यांनी बघितलं रे एवढे भक्त आधीपासून जिकडे आहेत आणि पंढरी म्हणजे हे वैकुंठ आहे मला. तेव्हा त्यांनी लिहिलं आणि तेव्हा आम्ही एक पद केलं त्याच्यात लिहिलं श्रीहरीने झेंडा वैकुंठीचा भूवरी रोविला नामासी घेत बैसू नका ऐसे बोलिला. झेंडा म्हणले घेऊन आला तो आणि त्यांनी वैकुंठाचा झेंडा इकडे भूवर रोविला. किंवा आम्ही आणखी एक पद केलं होतं पुण्यनगरीच्या अंतपुरातील अद्भुत अच्युतपुरी अवतरे वैकुंठच भूवरी अवतरे वैकुंठच भूवरी. तसं म्हणले भूवर वैकुंठ उतरतो आणि तो कुठे तर सद्गुरूंच्या कार्यामध्ये संत सत्पुरुषांच्या कार्यामध्ये पंढरीमध्ये तो वैकुंठ आहे खरा वैकुंठ. कारण तिथेच याचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुरू असतं. एका ठिकाणी एक फोटो लावलेला होता तिथे आम्ही आमच्या मित्रांच्या घरी तिथे आम्ही एक वाक्य वाचलो होतं लहानपणी. इफ देर इज एनी हेवन ऑन अर्थ इट इज दिस इट इज दिस इट इज दिस. जर या पृथ्वीवर कुठला स्वर्ग म्हणून असेल तर तो हाच आहे. म्हणून सद्गुरूंच्या कार्यरूपी भूमीवरच्या या वैकुंठ नगरीत नित्य संशोधन आणि भक्तांचा विकास केला जातो. रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि या अनुभवाने भक्त हृदयाच्या वैकुंठाच्या मार्गाने वाटचाल करू लागतो. आणि हा वैकुंठ एकदा कळला इथे रिसर्च डेव्हलपमेंट झाली की मग म्हणले तो आधीचा वैकुंठ जो आहे ना हृदयातला तो सांगितला आम्ही त्या हृदयातल्या वैकुंठाच्या कडे जाण्याची त्याची वाटचाल सुरू होते. एवढी त्याची डेव्हलपमेंट होते म्हणते की त्याही वैकुंठात तो जाऊ शकतो. सद्गुरूंच्या कार्यरूपी वैकुंठातून तो चांगला सुशिक्षित झाला पदवीधर झाला की म्हणले मग तो ते ज्ञान घेऊन त्याच्या हृदयातल्या वैकुंठात जाण्याचा प्रयत्न करतो. तिकडे तो जात असतो
आणि तो सहजपणे म्हणले ब्रह्मांड, आणि मग नंतर तो सहजपणे ब्रह्मांडातल्या वैकुंठात जातो. सगळेच काही मेल्यावर वैकुंठात जात नाही म्हणले. जो इथे असताना सद्गुरूंच्या कार्यातल्या वैकुंठात राहतो आणि इथे तो आपली रिसर्च डेव्हलपमेंट करून घेतो, तो आपल्या हृदयातल्या वैकुंठात जातो आणि त्याचा अनुभव, हृदयातल्या त्या परमात्म्याचा अनुभव घेतो, तिथल्या वैकुंठाचा अनुभव घेतो. तोच म्हणले देह सोडल्यानंतर त्या वैकुंठात, ब्रह्मांडातल्या वैकुंठात जातो. वैकुंठ म्हणजे काय हो? वैकुंठ असं का म्हटलं तर आमच्या महाराजांनी त्याची व्याख्या केली. जिथे वैकल्य कुंठित होतं. काय वैकल्य? वैकल्य म्हणजे काय? वैकल्य म्हणजे काय? तर आज इथे दुखतं, उद्या तिकडे दुखतं, आज हे याच्यामुळे दुःख झालं, उद्या त्याच्यामुळे दुःख झालं, परवा त्यांनी असं म्हटलं म्हणून दुःख झालं, परवा तिने असं म्हटलं म्हणून दुःख झालं. काय याला काय म्हणतात? वैकल्य. वैकल्य म्हणजे विकलता. विकलता आहे. विकल मन आज सहज असहाय. विकल मन आज, म्हणजे विकल होतो म्हणाले. सारखं मन दुःखाने विकल होत असत. आणि विकल मनाचं हे जे वैकल्य आहे म्हणले, त्या ज्या ठिकाणी गेल्यावर कुंठित होत, म्हणजे ती विकलता राहतच नाही म्हणाले औषधाला, त्याला वैकुंठ असं म्हणतात. म्हणजे सर्व प्रकारची विकलता तिथे नाश होते आणि एक एक ब्रह्मानंदाचा अनुभव आणि ब्रह्मसुखाचा अनुभव येतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सर्वत्र वैकुंठ ऐसे केले, असा तो अनुभव घ्यायचा. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिग नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूसी केवी कळे. ज्ञानदेवा मूळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ ऐसे केले. श्री गुरुदेव दत्त.